भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथं सुरू असलेल्या संत बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेमध्ये लस्सी प्यायल्यामुळे 43 भाविकांना विषबाधा झाली। रविवारी संध्याकाळच्या या घटनेनंतर प्रशासनाची धावपळ उडाली। मात्र सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली। विषबाधेच्या या घटनेचा देवस्थान ट्रस्टशी कोणताही संबंध नसल्याचं विश्वस्त दिलीप पाटील यांनी स्पष्ट केलं। भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूरमध्ये सुरू असलेल्या संत बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेदरम्यान रविवारी संध्याकाळी 43 भाविकांना अन्नातून विषबाधा झाली। यात्रेसाठी आलेल्या काही भाविकांनी रस्त्यावर उपलब्ध असलेली लस्सी घेतली। त्यानंतर काही वेळातच त्या भाविकांना उलटी, मळमळ आणि जुलाबचा त्रास सुरू झाला। तातडीनं बाधित भाविकांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेत एकूण 43 भाविकांना बाधा झाली असून त्यापैकी 33 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलंय, तर उर्वरित 10 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मोहम्मद देशमुख यांनी दिली। काल संध्याकाळी 5:30 वाजता या डिस्पेन्सरीला वॉमिटिंग आणि लूज मोशनचा पेशंट येऊन गेला। तर तो पहिला पेशंट होता। त्याच्यानंतर रात्री 11:30 पर्यंत एकूण 43 लोकांना लागण झाली आणि त्याच्यामधले 33 लोकांना आपण ॲडमिट केलं होतं आणि त्यांचे पूर्ण डिस्चार्ज झालेले। सध्या 10 रुग्ण ॲडमिट आहेत आणि सर्वांची प्रकृती स्टेबल आहे। घाबरण्याचं काही कारण नाही। बेसिकली कसं आहे, जे कन्झम्पशन आहे लस्सीचं एका ठिकाणचं ते थोडं डाऊटफुल आहे, तर त्याचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। दरम्यान या घटनेचा देवस्थान समितीशी कोणताही संबंध नसल्याचं विश्वस्त दिलीप पाटील यांनी स्पष्ट केलं। यात्रेला येणाऱ्या भाविकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खाताना खबरदारी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय। काल या ठिकाणी आपल्याला किरकोळ प्रमाणात काही लोकांना विषबाधा झालेल्या अशा पद्धतीची बातमी प्रसारित झाली होती। यामध्ये देवस्थानचं कुठल्या पद्धतीचं विषबाधा झालेलं नाही, या देवस्थानचा कुठल्या पद्धतीचा संबंध नाही। त्याच पद्धतीनं आज त्या ठिकाणी सर्व जे पेशंट आहेत ते अतिशय चांगल्या सुस्थितीत आहेत। त्यास कुठल्या पद्धतीचं आरोग्याच्या दृष्टीतून हानिकारक असं काही झालेलं नाही आणि ही यात्रा सर्वांच्या सहकार्यातून चांगल्या कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून, आरोग्याच्या बाबतीत माध्यमातून असेल, महसूल प्रशासनाच्या, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून असेल, अत्यंत सुव्यवस्थितपणे यात्रा चालू आहे। संत बाळूमामांच्या यात्रेसाठी दरवर्षी गर्दी वाढतीये। शिवाय उकाडा वाढल्यानं अनेक जण थंड पदार्थांचं सेवन करतात, त्यातूनही आरोग्याला बाधा पोहोचू शकते। मुळात जत्रा यात्रेच्या निमित्तानं लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर कुणाचंही नियंत्रण नसतं। अन्न आणि औषध विभाग तर यात्रेकडे फिरकतही नाहीत। एखादी दुर्घटना घडल्यानंतरच शासकीय यंत्रणेला जाग येते।